नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बरं का आपल्या रॉयल नंदू मोरे या युट्यूब चॅनलवरती. तर देवा गणपती बाप्पा आज सकाळ सकाळी सायली काय काम करायला लागले इकडं. मला पण काय कळलं झालंय. वही बिही घेऊन बसले नंबर मध्ये. अभ्यास करावं म्हणलं वाजर थोडा. काय करायला सायली ग? अभ्यास करावं म्हणलं लय दिवस झालं लिहून काय तरी हवं म्हणलं. कशाचा अभ्यास आहे एवढा? आ? कशाचा अभ्यास? आपण प्रश्न विचारला होता बघा एक, हा त्या प्रश्नाचे कमेंट आलेले, म्हणजे उत्तराचे कमेंट आलेल्या नवरे. म्हणजे नाव लिहायला लागले सोय ती बक्षीस आपल्याला जाहीर करण्यासाठी. अरे बापरे. तर सायलीराव काय करायला माहित आहे का, आम्ही एक प्रश्न विचारला होता मागट कोणता, तर आमचं 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर त्या आनंदात आम्ही एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं बरोबर कमेंटद्वारे कोण उत्तर देतय त्या संपूर्ण कमेंटच्या आम्ही चिठ्ठ्या लिहिणार आणि ती चिठ्ठ्या वरती टाकून एक चिठ्ठी आम्ही हातात घेणार आणि त्याला आम्ही गिफ्ट किंवा बक्षीस देणार असं म्हणलो होतो. तर त्या आता साक्षात म्हणलं तर हे आपली सायली काम त्याच्यावर करायला लागले बरं का. प्रोसेस मध्ये आहे ती टोटल काम आता. आणि आपल्या पण मित्रांनी म्हणली होती गिफ्ट कधी देणार तर चालू आहे मित्रांनो. आता सध्या काम चालू आहे. 5 दिवसाचा टाइम दिला होता आणि आता ती टायमिंग आलाय जवळ. तर आज आम्ही चिठ्ठ्या वगैरे लिहून ठेवणार आहे व्यवस्थित आणि ती याचा व्हिडिओ उद्याच्याला बनवणार आहे. तर असू द्या मग. सायली जेवण वगैरे केलीस का नाही? करून जेवण सगळं करून बसले मी आता. आता सकाळ सकाळी चिठ्ठ्या लिहित बसशील ना जेवास राहील तसं नाही का? तसं नाही. कसं कसं लिहायचं आता चिठ्ठ्या? बरोबर. आता इंग्लिश मध्ये लिहायचं का मराठीमध्ये? इंग्लिश मध्ये नाही, मराठीमध्ये नाही, इंग्लिश मध्ये. म्हणजे जसं आहे तसं लिहायचं. त्या नावाचं युजर बिजर टोटल समजा लिहायचं. चलतंय लिहि जसे म्हणजे नाव हाय तसं टोटल त्या चिठ्ठीवरती लिहू आणि जे जे कमेंट चुकीचे आहेत त्याचं नाव लिहू नको फक्त. 107 कमेंट आले त्या बरं का, त्यातल्या सगळ्या जवळपास बरोबर वाटत बरोबर आहे. म्हणजे असू दे 107 कमेंट आले त्या मित्रांनो. म्हणजे 107 जणांपैकी फक्त आपण एकाला गिफ्ट देणार आहे. म्हणजे 106 लोकांनी कमेंट करून त्यांचा काय उपयोग होणार नाही काय की. पण असू द्या मित्रांनो, तसं काय नसतंय बरं का. हार जीत हे असते राव. कोणाला तरी एकाला तर गिफ्ट भेटणार आहे म्हणजे भेटणारच आहे. हा झाला आता माझं किती 2K सबस्क्रायबर कंप्लीट झाले का नाही? 2K झालं का नाही बघा. मी 1K वर गिफ्ट तुला होतं पण माझं 1K म्हणजे गिफ्ट दिजीस तर 2K पूर्ण झालं. म्हणजे एवढं फास्ट चॅनल चालायला लागलं. एकदम चांगलं चॅनल चालले. जरा पटपटली की किती चिठ्ठ्या झाल्या बोलण्याच्या नादात नाव कसं राहते. काम बी करावं लागतं लिहावं बी लागतंय तिकडं. मी लिहायला बसलो असतो आतापासून झाल्या असत्या समजा चिठ्ठ्या लिहायच्या. मग कसलं काम आहे हे? लय अवघड काम आहे होय लिहायचं. एक नाव राहील असं म्हणजे बोलण्याच्या नादात कुठे तर तिथं वाईट येऊन तू कमेंट लिहायला आली का नाही, तर असं कमेंटचं त्या नाव लिहिलं का त्याला लाईक करायचं. म्हणजे तुझ्या लक्षात येते कुठल्या कमेंटला आपण नाव लिहिलंय कुठलं काय नाही. 107 चिठ्ठ्या इथं झाल्याच पाहिजे बरं का सायली. तुला सांगायला वाटत जरा सुद्धा ह्याच्यात म्हणजे असं हलगर्जीपणा नको आहे मला. तुम्हाला परत झालं. हा 107 जेवढ्या कमेंट आहे त्या का नाही तेवढ्याची मला चिठ्ठ्या पाहिजे. तुला आता सांगायला म्हणजे पुढच्या व्हिडिओत आपल्याला टोटल दाखवायचं आहे समजा कसं कसं होणार आहे काय काय नाही. लिहू फास्ट लिहू लिहिते माझी तुम्ही लिहू म्हणलं इथं नाव राहिले एखादं पण कुठलं नाव राहिले मला बघावं लागेल. पण 106 चिठ्ठ्या होत्या. कसं 106 होती त्या. जरा जर जो घोटाळा होती दाखवितो पुन्हा. मग काय दाखवता काय असतंय ती काय दाखवतो म्हणजे जरा बी घोटाळा नको आहे मला. व्यवस्थित समजा आलं पाहिजे. घोटाळा करणार ते सगळं होतं. मला घोटाळा करायला बसल्यावर किती चालते आता? मग एवढं बोलण्यापेक्षा लिहाच की तुम्ही. मला लक्षात लिहायला मला वावरात जायचं आहे की आता. मग रात्री लिहा झोपायचं. तर असू द्या मित्रांनो, आपल्या व्हिडिओकडे लक्ष बरं का. तुम्ही व्हिडिओ बघताय पण लाईक करत नाही. आणि ह्या आपल्या प्रश्नाच्या व्हिडिओला सांगायचं म्हणलं तर तुम्हाला काय विषय झाला माहित आहे का. त्या व्हिडिओला कमेंट 107 आलत्या आणि लाईक फक्त 80 आलत्या. म्हणजे कमेंट जास्त आणि लाईक कमी असं कशामुळं ही माझा समजत मोठा प्रश्न आहे बरं का तुम्हाला. तर जेवढ्या कमेंट आल्या तेवढ्या लाईक सुद्धा यायला पाहिजे होते त्या व्हिडिओला पण आल्या नाही. चांगलं वाटलं असतं. हा आणि अशी व्हिडिओ जास्त चलत नाही. ती युट्यूब रिक्वायरमेंट देत नाही ह्या व्हिडिओला. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. तर ती व्हिडिओ जास्त चालला नाही. मला वाटतं एक
2000 लोकांनी ती व्हिडिओ बघितलाय फक्त, झाला विषय मिटला का नाही साहेब. हा. पण असू द्या, तेवढं का असं ना, पण आपल्याला आपण बोललेलं ही शब्द खरा करावा लागतंय, म्हणून शेवटी मी व्हिडिओ बनवा लागलोय, गिफ्ट काढा लागलोय आणि समज करायला लागलोय. सोम्या काय काय करायला बसून इथं? मामीला मदत तर करू लाग की काय तर थोडी काय माझं मस्त मदत करू लागते भाजी बरं का. असं हिनं लिहिलेल्या चिठ्ठीच्या घडे बिड्या घालून टाकते डबेत, पुन्हा एक एक चिठ्ठी ती काढून, असं काय तर मदत कर की लागा. बसून काय आहे, बसून काय माणूस वाढतंय का? हा, वाढत नाही कुस्ती. मी मागापासून बघायला नुसतं बसलाय तू, बसून वाढत जरा नाही. तैट बस, असं कुबड काढू नको म्हाताऱ्या माणसाने. तुमचं कुबड निघालाय त्याच कसं करा बघ हो खित, आता झालं असं. मी ताट बसतोय कधी बी. हा. ही नवीन माणूस आहेच की लागा, अजून एवढं कुबड काढून बसती होय. तुम्ही तर लहानपणी काय लहानपणी मला तसलं आवडतच नव्हतं, नेबळट राहणं. मी असं स्टिक्ट बाय स्टिक्ट राहत होतो लहान, अजिबात वाकत नव्हतो. ही का वाकणारा काना वाटला होय तुला? म्हणजे लहानपणापासून तुम्ही हुशार चावा. हा, हुशार चावून काय तुला अडाणी दिसलो होय? आम्ही म्हणजे अडाणी आणि तुम्ही हुशार होय? म्हणले का तसं? उग ग बसलं म्हणजे काय बी बोलालो होय आम्हाला? कसं आहे, मला म्हणजे व्हिडिओ बघणारे लोक मला अडाणी समजती, ती व्हिडिओ बनवित्या असं काय बी म्हणती ती, पण तसं काय नाही मित्रांनो. राव मी बी लय हुशार, एकेकाळी मी इंग्लिश अशी खडखडा वाचत होतो. दी कुठलं बी पुस्तक नाही वाचलं तर बघ, कुठे गेला ती का? आणि ती वहीवरच इंग्लिश वाचून दाखवते, येते का नाही बघ मला. ओके, 2 in 1 बॉस नाव लिहिलेलं आहे ह्याच्यावर. ह्या पॅडावरच वाचू का काय? वाचा वाचा. द ओरिजिनल आहे. हे वाचा. इन्स्पायर लाईफ इज जर्नी एन्जॉय द रेड. म्हणजे काय झालं, लाईफ म्हणजे बघ, इंग्लिश मी वाचतोय खडखडा मित्रांनो. अजून सुद्धा मला इंग्लिश येते वाचायला, शिक्षण सोडून दिलेलं असलं तरी पण. थोडं किती वर्ष शिकला? 16 वर्ष शिकून का बघाय तुम्हाला इंग्लिश? आता शिक्षण जरी सोडलं तर माझं इंग्लिश मला वाचता येते अजून कंटिन्यू. असं तिप्पड बोलती, तिप्पड बोललो का माझं डोसका हलतंय एकदमच. कुठं हल्लंय तिथं? जा राहू दे, लिहू लवकर 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 एकदम फास्ट फास्ट. आणि आम्ही बसलो मित्रांनो आता घरात जाऊ बरं का, स्पोर्टच्या मध्ये बसलो, आणि स्पोर्टच्या मध्ये एकदम थंड वाटा लागले. म्हणजे ऊन पडलंय ना, बाहेर गेल्यावर एकदम पोळा लागले. पण हिथं एकदम मस्त नॅचरल वारं वगैरे येते, हिथं बसायला मस्त वाटतंय. त्याच्यामुळं का इथं आईनं कांदा सुद्धा स्पोर्टच्या मध्येच ठेवलं, तर म्हणजे खराब होत नाही. तर कांद्याला एकदम नॅचरल वारं लागतंय, त्याच्यामुळे इथं स्पोर्टच्या मध्ये आईनं कांदा वगैरे ठेवलेला. ते सायले लिहू तुम्ही जरा, येतो बाहेरून आता, बाहेरचं दाखवतो की जरा हिकलं तिकलं हिंडू ना. लिहू तू चिठ्ठ्या बाहेरल्या बाहेर शेताला. पण मला जायचंय, जाऊ का नको? मग जाऊ का शेताला? लागली ती फुलं मस्त लागली ती बरं का झाडावाला. रोजच्या रोज ही गुलाबाची फुलं लागायला चालूच असते, ती बंद नसते कधी फुल. एक फुल तर घ्यावं आपल्याला. नॅचरल फुलाची वास घेण्याची मजाच काय वेगळे. ह्या साईडला पण फुलं लागली ती हो घरापुढे. हिथलंही कसलं भारी फुल लागले. ही वेगळ्या रंगाचा आहे, ही वेगळ्या रंगाचा आहे. पुन्हा इकडं वरी लागलेली आहे, ती फुलं भरपूर लागलेली आहे ती राव. तर असू द्या मित्रांनो, आता लय वेळ झाला व्हिडिओ चालूच आहे. थांबा साईले, व्हिडिओ बंद करायला होते आपलं काहीतरी सांग की जरा. याला थांब तुझ्याकडं फास्ट एकदम. हो आता व्हिडिओ बंद करायला सांग काय तर ती काय सांगत आहे चॅनलचं आपल्या काय चॅनल सबस्क्राईबचं काय तर सांग की. मला वाटतं काय सांगायचं सांग की. आपल्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तीच की असं सांगायचं ग. नमस्कार मित्रांनो, आमचं जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असलं तर आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. असं सांगायचं. म्हणत नाहीच ना, अजून सांगा लागले तेवढं येत नाही. तर असू द्या मित्रांनो, लक्ष करा, सपोर्ट. भेटू आता उद्याच्याला व्हिडिओ टाकणार आहे बरं का. गिफ्ट कोणाला कोणाला देणार आहे, व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.